कॅबिनेटची जी इन्फ्रास्ट्रक्चर कमिटी आहे, ज्याचे अध्यक्ष सन्माननीय मुख्यमंत्री आहे, त्यांनी आज मेट्रोचा जे रिवाइज प्रकल्प आहे, म्हणजे जे अप्रूव्हल आला होता त्याच्यामध्ये जे बदल आहे, खर्च वाढ आहे आणि फायनल डीपीआर जे आहे फेज 2 चा, म्हणजे ठाणे टू धामणकर नाका टू कल्याण आणि कल्याणचा पुढचा भाग त्याची मान्यता दिलेली आहे आणि जे काही खर्ची लागत होती त्याची मान्यता दिलेली आहे, नवीन डीपीआरला मान्यता दिलेली आहे। आता फेज 2 चा जे टेंडर करायची प्रक्रिया आहे ते लगेच चालू होईल। टेंडर पण एकदम तयार आहे। खूप पाठपुरावा आम्ही याचा केलेला आहे। असेंब्लीमध्ये खूप याची आवाज उचलली होती। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः मीटिंग घेतली होती आणि आज कॅबिनेट कमिटी ऑन इन्फ्रास्ट्रक्चर यांनी जे फेज 2 आहे पुढचा धामणकर नाक्याच्या पुढचा जे फेज 2 आहे त्याची मान्यता कॅबिनेटने दिलेली आहे। अंडरग्राउंड असणार हे 8चा GR आहे, म्हणूनच मी भिवंडीला आलोय, GR घेऊन आणलोय आणि याच्यामध्ये सर्व माहिती आहे। 18,000 कोटीचा प्रकल्प आहे, किती लांबी आहे, किती फेजला किती पैसे देणार आहेत, अंडरग्राउंडचं पोर्शन काय आहे, एलिव्हेटेड पोर्शन काय, हा GRच्या माध्यमातून आज फेज 2 चा फायनल कॅबिनेट अप्रूव्हल आलेला आहे। आता आपल्याकडे जे अंडरग्राउंड मेट्रो आहे त्याचे वर 4 लेनचा नवीन जे ब्रिज आहे आणि त्याच्यासाठी जे रुंदीकरण करायचंय धामणकर नाकापासून तर कल्याण नाकेपर्यंत आणि सर्व भिवंडीची जी नियोजन आहे त्याचा एक प्रकल्प करून सन्माननीय मुख्यमंत्री जी मीटिंग केली होती त्याच्यामध्ये कमिटी करून त्याची जी रिपोर्ट आहे ते MMRD ला आयुक्तांच्या माध्यमातून गेलेला आहे। जसं तुम्ही सांगतात त्याच पद्धतीने ते रिपोर्ट केलेली आहे। आता शासनाकडे पाठपुरावा करून त्याचा पण अप्रूव्हल घेऊन आणण्याचा उद्देश आमचा राहील। 2 दिन बंद रहता है, 2 दिन बंद रहता है, लेकिन कुछ लोग है ना टेम्पो से आते हैं और उनके सामने जहाँ जगह मिलेगा वहाँ स्मशानभूमीच्या समोर आणि शाळेच्या समोर यावेळी मग आपण थोडंसं कंट्रोल करू। तिथे जर जावेंद्रमध्ये डम्पिंगच्या तो वो जो बोल बच्चा पाटिल था वो तो साहब वो त्योहार है 3 दिन का, कुर्बानी का त्योहार है, कोई कमिलत नहीं, तो वो जो लेके जाते तो वहाँ पे उतना इंतजाम करके व्हाइट पेपर निकालिए, पानी अपने ऑफिस में जाने 6 बजे से 8 बजे तक सिर्फ मैं पानी के विषय पे लोगों को मिल जाता। कल तो मुझे भिवंडी महानगरपालिकाचा आज सर्वात जलद मुद्दा आहे ती पाणी टंचाईचा आहे। भिवंडी शहरामध्ये जवळपास लोकसंख्या 11 लाखाची आहे आणि आपल्याकडे 115 MLD पाणी आहे, म्हणजे लोकसंख्या आणि पाणीची सप्लाय आपल्याकडे जे निकष आहेत त्याप्रमाणे खूप पाणी आहे, पण नियोजन नसल्यामुळे आज लोकांना त्रास होतोय। तर मी आयुक्तांना आज एक पत्र दिलेलं आहे, त्यांना वेळ दिलेली 15 दिवसाची की आपण पाणीविषयी एक श्वेतपत्रिका काढा, जेणेकरून नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना हे कळेल की चूक कुठे आणि 100 MLDचे पैसे शासनाने दिलेले आहेत। 100 MLD साठी जे काही करायचं होतं म्हणजे मुंबई महानगरपालिकाशी कोऑर्डिनेट करून 12 एकर जमीन यांना द्यायचं होतं ते सगळं केलेलं आहे, तर तो काम होत नाही। तर 15 दिवसात श्वेतपत्रिका पाहिजे। 15 दिवसात श्वेतपत्रिकाच्या माध्यमातून नागरिकांना लोकप्रतिनिधींना हे कळेल की काय चूक आहे, कुठे ते इम्प्रूव्ह करणार आहेत। नाही झाल्यावर भिवंडी निजामपुरा महानगरपालिकामध्ये एक मोठा आंदोलन आम्ही छेडू। तर आयुक्तांना 15 दिवसाची मुभा आम्ही दिलेली आहे।